बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ। भारताचे राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नरेंद्र मोदी यांनी घेतली पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ। शपथ घेतल्यानंतर देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले आहे। नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात विविध ठिकाणी भारतीय जनता पार्टी हदगाव भाजप तालुका कार्यकारिणीच्या वतीने ढोल ताशे वाजवत व लाडू वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला आहे। हदगाव तालुक्यातील बामणी फाटा, तामसा, निवगा, हदगाव या ठिकाणी ढोल ताशा वाजवत व फटाक्याची आतिषबाजी करत व लाडू वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला आहे। यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तात्याराव पाटील वाकोडे, भारतीय जनता पार्टीचे व्यंकटेश लोणे, बंजारा समाजाचे नेते प्राध्यापक कैलास राठोड सर, गिरीश मनाटकर, शाही बाबुळकर, रुपाताई पाटील व अनेक हदगाव तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। महा 24 तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे, हदगाव। सर्वप्रथम मी या देशातील सर्व मतदारांना अभिनंदन करतो की त्यांनी विश्वगुरु नरेंद्रभाई मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसण्याचा आणि आमचे सर्व मित्र पक्ष एनडीए यांनी सर्वांनी मिळून जे मोदी साहेबांवर विश्वास केला आणि मतदारांनी सुद्धा विरोधकांनी आजच्या या लोकसभेमध्ये फार खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला होता, तरी देखील भारतातल्या सुज्ञान मतदारांनी अतिशय चांगल्या प्रकारे मोदी साहेबांवर विश्वास ठेवून तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान केलं। आज तिसऱ्यांदा आमचे विश्वगुरु आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधानपदी विराजमान झालेले आहेत। त्याबद्दल मी देशातील संपूर्ण जनतेचं आणि मतदार बंधू भगिनींचं आज आभार मानतो आणि या सर्वांनी जे आमच्या नेतृत्वावर विश्वास केलं त्या नेतृत्वाला पुढे भविष्यामध्ये तडा जाऊ देणार नाही असा खंबीर विश्वास मी सगळं मतदार बंधू भगिनींना देतो आणि भावी काळामध्ये देखील असंच आपलं योगदान, आपलं मदत, आपलं आशीर्वाद रूपी मतदान हे मोदी साहेबांना होत राहावं, मोदी सरकारला होत राहावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे पदाधिकारी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर तिसऱ्यांदा विश्वास टाकला। विरोधकांनी नको नको ते अपप्रचार केला, तरीही देशातील सर्वसामान्य मतदार यांनी नरेंद्र मोदीवर विश्वास टाकला। संविधान बदलण्याच्या संदर्भामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं कि जब तक सूरज चांद रहेगा इस धरती पर संविधान आबाद रहेगा। एवढं मोठं वाक्य म्हणल्यावर सुद्धा एका खोट्या गोष्टीचा अपप्रचार करून विरोधकांनी थोडंफार खासदार त्यांचे निवडून आले, तरीही नरेंद्र मोदी यांनी मोठ्या उत्साहानं, मोठ्या ताकदीनं सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊन या देशामध्ये तिसऱ्यांदा सत्ता प्रस्थापित केली। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेणारे पंतप्रधान आहेत, म्हणून त्यांच्या हातून गोरगरिबांची कामं होत, गोरगरिबांना केंद्रबिंदू त्यांनी मानवत आणि सर्व शेतकऱ्यांचे, मजुरांचे, दलितांचे, आदिवासींचे या सगळ्यांचे त्यांच्याकडून कामं होत एवढी अपेक्षा या आनंदाच्या दिवशी व्यक्त करतो। धन्यवाद। आजच्या ह्या भारतीय जनतेच्या ऐतिहासिक असा क्षण आहे की पहिल्यांदा एनडीएचं सरकार विश्वामध्ये तिसऱ्यांदा निवडून येत आहे आणि ही किमया जवळपास 6 दशकानंतर पूर्ण होत आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं भारतातल्या लोकांनी केवळ आणि केवळ हिंदुत्ववादी विचारांची सरकार पाहिजे, म्हणून विश्वगुरु माननीय नरेंद्रभाई मोदी यांना प्रचंड मताने त्यांनी निवडून दिलेलं आहे। आपण पाहतोय की मागच्या 2 दिवसामध्ये की आपल्या महाराष्ट्रामध्ये काय घडलं, मुख्यमंत्री पदासाठी लाचार होणारी माणसं
पण त्यांना पंतप्रधानाची ऑफर देऊन सुद्धा ती लोक पंतप्रधानाच्या पदेला त्यांनी धक्का मारला आणि आम्ही एनडीए सोबतच राहू अशा पद्धतीचा त्यांचा आविर्भाव अशा 120 कोटी जनतेकडून मी खरं म्हणलं तर टीडीपीचे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या 120 कोटी जनतेच्या हिंदू मतदारांच्या भावनेचा आदर करून आमच्या नरेंद्रभाई मोदी यांना त्यांनी निवडून दिलं आणि त्यांच्या सरकारामध्ये सामील होण्याचं त्यांनी प्रयत्न केले. त्याबद्दल आम्ही सगळे हदगावची जनता त्यांना आनंदाने भरभरून त्यांना नरेंद्रभाई मोदी यांनी प्रयत्न करावे आणि सगळा देश सुजलाम सुफलाम कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करावे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अरे देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अरे देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो वंदे